थंडी, ऊन, पाऊस, रात्र असो की दिवस असो की दुपार असो, आपण आणि आपलं किचन, आपण आणि आपलं काम हे कधीच आपल्याला एकमेकांना सुटत नाही. परंतु हेच काम करत असताना थोडंसं आपण नियोजनाने जर केलं ना, तर त्या कामाचं बोद्रेशन आपल्या मनावर येत नाही आणि कामही आपल्याकडनं हसत खेळत होत असतं. आफ्टर ऑल कुठलीही जबाबदारी म्हणा, कुठलेही कर्तव्य म्हणा, पार पाडत असताना ना ते हसत खेळत पार पाडले ना, तर त्याचं बोद्रेशन आपल्या मनावर येत नसतं. त्यासाठी ना आपल्याला थोडंसं नियोजनाची आवश्यकता असते. तर ते कसं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. नमस्कार, मी सुनैना द सुपर मॉम ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा. तर आता आहे ना थंडी खूप वाढलेली आहे. तुमच्याही लक्षात येत असेल, सकाळीसुद्धा आपण जेव्हा काम करत असतो ना, तेव्हा खूप अशी थंडी वाजत असते आणि मग पाण्याची कामं आहे ना करायला आपल्याला थोडासा कंटाळा येतो आणि हे तितकंच खरं आहे. कारण शेवटी ना खूप जास्त थंड पाणी असेल तर आपल्यालाही ते नको वाटतं. पण तेच काम आपण कसं पद्धतीने पूर्ण केलं पाहिजे, आपल्याकडून ते काम पूर्ण झालं पाहिजे, तर त्यासाठी ना थोडंसं मी उपाययोजना करत असते. कारण काय होतं माहिती का, सकाळी सकाळी डिरेक्टली आपण जर पाण्याची कामं जर घेतली ना तर ते आपल्याला नको वाटतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्दी होणं किंवा डोकं दुखणं, असं आपल्याला मग आजार व्हायला सुरुवात होती. तर आपल्याला सर्दी खोकला पण होऊ नये आणि पाण्यातली कामं पण आपली झाली पाहिजे. तर त्यासाठी मी काय करत असते, सकाळी पाण्याची कामं सहसा टाळत असते. सकाळी ना सगळ्यात पहिले मी ना किचनचं काम आटोपत असते किंवा रात्रीची जरी गोष्ट घेतली ना तर जसजशी संध्याकाळ होते ना तर तसा गारवा वाढायला लागतो. त्याच्यामुळे मग मी पहिल्यांदा संध्याकाळी छान चहा वगैरे घेते आणि त्याच्यानंतर छान मस्तपैकी स्वयंपाकाला सुरुवात करून देते. तर संध्याकाळी असो की सकाळी असो, एकदा स्वयंपाक आपण करायला लागलो का आपोआपच आहे ना तिथली उष्णता आपल्याला लागते आणि त्याच्यामुळे आहे ना आपल्याला गरम म्हणजे व्हायला लागतं किंवा आहे ना थोडंसं टेम्परेचर म्हणू शकतो थंड टेम्परेचरमध्ये ना आपल्याला जरा बरं वाटतं, जास्त थंडी वगैरे वाजत नाही. म्हणजे चपात्या वगैरे करत जर आपण उभं राहिलो ना तर आपोआपच आहे ना आपल्याला म्हणजे असं स्वेटर वगैरे पण कधी कधी घालूशी वाटत नाही. बऱ्यापैकी उष्णता आहे ना आपल्या शरीरामध्ये तयार होत असते. मग त्याच्यामुळे ना पहिल्यांदा स्वयंपाक वगैरे सगळं आटोपून घेतल्या, चपात्या वगैरे करून घेतल्या, आपल्याला थोडंसं गरम वाटायला लागलं की मग मी ना असं किचनचं काम किंवा पाण्यातलं काम हाती घेत असते. म्हणजे कसं थोडीशी आपल्याला उष्णता पण तयार होते. त्याच्यामुळे ना पाण्यामध्ये काम करायला पण आपल्याला बरं वाटतं आणि ती काम पण पटकन होतं. नाही तर मग आहे ना खूप सारी थंडी वाजत असते. तर तसं न करताना पहिल्यांदा स्वयंपाक करून आणि नंतर मग किचनला लागलं ना तर मग काम पण आहे ना हळूहळू आपल्या म्हणजे कामाचा म्हणू शकतो ना आपण वेग पण वाढायला मदत होते. आणि सकाळच्या वेळी तर बघा तुमच्या लक्षात येत असेल, जेव्हा कधी ना आपण स्वयंपाक वगैरे करून घेतो ना तर आपोआपच हळूहळू कोवळं ऊन यायला लागतं. आणि कोवळं ऊन यायला लागलं की आता माझ्या खिडकीमधून आहे ना लगेचच सूर्यप्रकाश येतो. त्याच्यामुळे आहे ना मग तिथे जोपर्यंत सूर्यप्रकाश येत नाही तोपर्यंत मी काही किचनवरचे भांडे वगैरे घासत नाही. तोपर्यंत जे काही वरचं माझं झाडलोट असेल किंवा पांघरुणांच्या घड्या मारायच्या असतील किंवा वॉशिंग मशीनला कपडे लावायचे असतील, तरी अशी छोटी मोठी कामं मी करायला सुरुवात करून देते. म्हणजे ते पण कामं होऊन जातात. आणि मग जेव्हा माझ्या मध्ये ऊन येतं ना मग तेव्हा मग मी किचनचं किंवा बाकीच्या पाण्यांचं ना काम करायला सुरुवात करते. म्हणजे थोडंसं आपल्याला ऊन पण लागतं. आणि उन्हामध्ये ना तर मी सांगते किंवा सकाळचं जे कोवळं ऊन असतं ना त्याच्यामध्ये एवढी पॉझिटिव्हिटी असते, एवढी पॉझिटिव्ह एनर्जी असते ना, ते कोवळं ऊन आपल्या अंगावर जरी पडलं ना तरी पण आपल्याला सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये येते किंवा काम करण्याची ना उत्साह आपल्यामध्ये वाढतो. त्याच्यामुळे जोपर्यंत ना ह्या खिडक्यांमध्ये ऊन येत नाही तोपर्यंत मग मी ते भांड्यांचं काम करत नाही. तोपर्यंत छोटी मोठी कामं माझी चालू असतात. तर संध्याकाळीसुद्धा स्वयंपाक झाला की मग लगेचच आहे ना किचनची भांडे किंवा किचनचं जे काही आटोपायचं असेल ना तर ते मी आटोपून घेते. आता झालं असं मध्येच मी जेव्हा आहे ना सगळं माझं किचन वगैरे वॉश केला किंवा पुसून वगैरे घेतला तर भांडे मला घासायचे होते. तोपर्यंत आहे ना बघितलं मी की आजूबाजूला आहे ना खूप सारा लेकरांनी कचरा वगैरे केलेला होता. आणि काय होतं, भांडे घासले की मग ते भांड्याचं पाणी ना थोडंसं खाली पडतंच आपण किती नाही म्हटलं. आणि मग तो जो खाली कचरा झालेला असतो ना तर तो पाण्यात ओला झाला की मग ती धूळकट पूर्ण
पूर्ण अशी फरशीला चिकटल्यासारखी दिसते आणि त्याच्यावरून कोणी पाय जर ठेवला ना तर मग ते पाय वगैरे उठण्याची शक्यता असते. मग लगेच छान मस्तपैकी ना घराला झाडू मारून घेतला. आणि एकदा माझं किचन आटोपायच्या अगोदर जर माझा झाडू मारून झाला ना तर मग जेवण झाल्यानंतर मग झाडू मारण्याची गरज पडत नाही मला, कारण मग स्वच्छ राहतं. तोपर्यंत मग मी पण लेकरांना मुभा देते की तुम्हाला काय खेळायचं आहे तोपर्यंत खेळा. मग त्यांचं खेळणं वगैरे चालतं आणि त्यांनाही सवय झाली की एकदा आईने झाडू मारला की मग त्याच्यानंतर आहे ना आपण काही खराब करायचं नाही. कसं आहे, लेकरं म्हणजे सुद्धा आहे ना एक मातीचा गोळा असतो. जसा आपण आकार दिला ना तसं त्यांना आकार देत लागतो. आणि आपण त्यांना आहे ना सांगणं पण तितकंच गरजेचं असतं. कारण काय होतं, खेळत नाही अशी गोष्ट नाही, खेळतात ते, पण मग ब्लॉक्स खेळ किंवा मग असे ज्याने ना जास्त कचरा वगैरे होणार नाही किंवा मग कागदाचे कपडे वगैरे करणार नाही, कागदाचे तुकडे वगैरे करत बसत नाही किंवा पेन्सिलने काही लिहायचं वगैरे असेल तर मग ते करायचं जरी असलं तरी मग एखादी प्लेट वगैरे घेतात आणि त्या प्लेटमध्ये करतात. आता बऱ्याच वेळा असं होतं की मी किमायाला समजावून सांगत असते की किमाया आता माझा झाडू झालेला आहे त्याच्यामुळे खाली अजिबातही सांडवायचं नाही, कारण तोपर्यंत ना त्यांचं 5-6 वाजता आहे ना थोडंसं त्यांना स्नॅक्स वगैरे लागतं, भेळ वगैरे, तर ते खाऊन झालेलं असतं. मग छान मस्तपैकी झाडू मारून घेतला का मग त्यांच्या छान खेळत बसतात. किंवा किमायाला अभ्यासही करायचा असला तर प्लेटमध्ये शार्पनरची घाण करत असते, जो काही कचरा आहे तो करत असते. त्याच्यानंतर बघा मी माझ्या कामांमध्ये होते. मग किमायाला मी ना दूध दिलं प्यायला, तर तिने तिचं पहिल्यांदा स्पर्शूचं कसं असतं, तिला घेतल्याशिवाय मग ती पित नाही. म्हटलं हा झाडू मारून घेऊ आणि नंतर तिला देऊ, तर तिला खूप राग आला. मग तिचं चाललं होतं की मला नको आहे म्हणून असं. मग म्हटलं चला आता बाकीचं आहे ना सगळं बाजूला ठेवून दिलं आणि पहिल्यांदा तिच्याबरोबर ना खेळत बसली. कारण काय असतं माहिती का, लहान लेकरांना आपला वेळ किंवा आपला सहवाससुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. हे खेळणं म्हणजे नुसतं खेळणं नसतं, याच्यामधून ना जेव्हा आपण त्यांच्याशी कन्व्हर्सेशन करत असतो ना तर बऱ्याचशा गोष्टी आपण न कळत त्यांना शिकवतसुद्धा असतो किंवा आहे ना न कळत काही गोष्टींचे संस्कारसुद्धा आपण त्यांच्याबरोबर ना त्यांच्यावर घडवत असतो असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यामुळे ना मग त्यांना बोलायला शिकतात ते किंवा वागायला शिकतात ते किंवा त्यांची क्रिएटिव्हिटीसुद्धा वाढत असते. आता बघा इथे आम्ही ब्लॉक्स खेळत होतो ना, तर ब्लॉक्सना बनवताना आहे ना कशाप्रकारे आम्ही बिल्डिंग बनवायचो किंवा काहीतरी गाडीज बनवून दाखवायचो, माणूस बनवून दाखवायचो, त्याच्यामध्ये सगळे पॅटर्न्स दिलेले आहे. त्याच्यामुळे आहे ना स्पर्शूची क्रिएटिव्हिटी खूप वाढलेली आहे. तिलासुद्धा असं वाटतं की आपण बिल्डिंग बनवावं किंवा आपण इतर काही गोष्टी असेल तर त्या बनवाव्या. तर ती मला आमच्या दोघींना बनवून दाखवत होती. म्हणजे इवन तिने बनवलेलं जे काही स्ट्रक्चर आहे ना त्याला ती मला पण हात लावू देत नव्हती आणि किट्टूला पण हात लावू देत नव्हती आणि तिला पण आनंद वाटायचा. खरंच हा ब्लॉक्स हा खेळ आहे ना खरंच खूप छान आहे. त्याच्यामुळे आहे ना मुलांची क्रिएटिव्हिटी वाढायला सुद्धा खूप सारी मदत होते. मग तिला थोडंसं नादवलं. मग त्याच्यानंतर मग किट्टूला म्हटलं तू आहे ना जरा वेळ म्हणजे तिच्या पद्धतीने होते, ती खेळते ना, तू तुझं वेगळं बनव, ती तिचं वेगळं बनवेल. आणि प्रत्येक वेळी ना थोडासा विचार करते मी की किट्टूवर पण आहे ना म्हणजे असं हे व्हायला नको नाही का, की तिला असं वाटायला नको की ती रडते म्हणून मग तिलाच प्रिफरन्स दिला जातो. असं दोघींचा पण विचार करावा लागतो. लहान असली ना तर मग मी किमायाला पण सांगते की ती छोटी आहे ना तर तू तिला ओरडू नको म्हणून असं किंवा तिला समजावून सांग. सहसा किट्टूच्या बाबतीमध्ये मला असं सांगण्याची गरज पडत नाही, कारण ती तिला खूप जीव लावते. आणि स्पर्शूला सांगावं लागतं की ही आपली मोठी दिदी आहे त्याच्यामुळे तिला आहे ना मारायचं नाही, तिच्याशी व्यवस्थित बोलायचं, आपली मोठी दिदी आहे तिला पण खेळू द्यायचं. म्हणजे मग तिला पण समजत चालतं. आणि थोडक्यात सांगायचं झालं ना, लहान मुलांशी जेवढं बोललं, जेवढा संवाद साधला ना तेवढे त्यांच्यावर आहे ना चांगले संस्कार पडतात किंवा तेवढं त्यांना आहे ना जास्त शिकायला मिळतं. त्याच्यानंतर मग म्हटलं चला आता आपण आहे ना जेवण करू. आणि आज आहे ना झालं असं, आई ना माझ्या मामांच्या गावाला गेलेली होती तर तिकडून तिने बराचसा भाजीपाला आणलेला होता आणि प्रत्येक वेळी जेव्हा ती भाजीपाला आणते ना तेव्हा थोडा का होईना भाजीपाला ती माझ्याकडे पाठवून देत असते. मग त्याच्याबरोबर मग हे घ्यायला गेलेले होते भाजीपाला. मग येताना आहे ना तिने भजी वगैरे करून माझ्यासाठी पाठवलेली होती. तर मग आम्ही मस्तपैकी जेवण केलं. आणि आफ्टर ऑल आईच्या हातचं भेटणार म्हणजे मला तर माझ्या आईच्या हातची प्रत्येक गोष्ट खूप 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 आवडते की ज्याचं मी अजिबातही कुठेच म्हणजे शब्दात वर्णन करू शकत नाही. तर ते झाल्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं. ऑलरेडी जेव्हा स्पर्शू खेळत होती तेव्हा किचन वगैरे आटोपून झालेलं होतं. मग जेवणाचे जे काही 2-4 भांडे होते ते आटोपून घेतले आणि मग स्पर्शू मस्तपैकी चक्कर मारायला गेली. आणि मला आहे ना थोडासा सर्दीचा त्रास जाणवत होता. मग म्हटलं नको मी जायला. मग किट्टूला आहे ना तिची तब्येत तिला सकाळीच दवाखान्यातून जाऊन आणलेलं होतं, बरी नव्हती. मग त्याच्यामुळे तिला गोळ्या औषधं दिल्या. तर तिला मी सांगितलं की आता हे गोळ्या औषधं घेतल्यानंतर छान मस्तपैकी ना तू
झोपून घे. कारण स्पर्शू येण्याच्या आत ती झोपलेली असली ना तर मग स्पर्शूला समजतं की हां दीदी झोपली तर आपण पण झोपलं पाहिजे. नाहीतर मग दोघींची एकमेकींशी चांगली मस्ती चालू असते. आणि सगळी माझी कामं वगैरे आटोपली ना मग शेवटचा एक माझा छान किचनमधून फेरफटका मारला जातो की कुठे काही आहे का, कुठे काही एक्स्ट्राचं राहिलं आहे का. कारण काय होतं माहिती का, एखादी गोष्ट आहे ना आपण सगळं आटोपतो आणि एखादी गोष्ट मागे राहून जाते आणि मग आपल्याला नंतर असं वाटतं अरे देवा मी विसरले म्हणून असं. त्याच्यामुळे आपण एखादा फेरफटका किचनमध्ये मारला ना तर मग आपल्याला समजतं की कुठे काही ठेवलं आहे का एक्स्ट्राचं, किंवा काही झाकायचं बाकी आहे का, किंवा काही सकाळचं काही बनवायचं असेल तर त्याचं पूर्व प्लॅनिंग असतं माझं, प्रिपरेशन असतं, किंवा काहीतरी गोष्ट करायची आहे ते एकदा विचारून घेणं, किंवा त्याच्यासाठी काही लागत असेल तर थोडाफार वेळ असेल तर लसूण वगैरे सोलून ठेवते. किंवा मग दुपारी जर मी सोलून ठेवलेलं असेल तर मग ते सगळं सामान एका ठिकाणी जमा करून घेते. आणि असं तसं करत करत मग बरोबर आहे ना झोपण्याची वेळ होऊन जाते माझी. आणि मग त्याच्यानंतर आहे ना माझं सगळं काम आटोपलं की तोपर्यंत माझ्या जेवणानंतर आहे ना 1-1.5 तास आरामशीर होऊन जातो. कारण ना जेवल्या जेवल्या मी लगेचच आहे ना पाणी पित नसते. जेवल्यानंतर 1 तासाने किंवा 1.5 तासाने मग मी भरपूर पाणी पिते. म्हणजे माझी एक मोठी बॉटल आहे 1 लिटरची, तर ती 1 लिटरची बॉटल पूर्ण भरून घेते. तोपर्यंत मग स्पर्शू किट्टू छान झोपण्याच्या याच्यावर असतात किंवा त्यांचं त्यांचं त्या बेडवर खेळत असतात. मग मी बसून छान ना 1 लिटरची जी बॉटल आहे ना ती पूर्ण पाणी पिते. म्हणजे मग कसं मला पण मग रात्रीचे आहे ना एकदा झोपली की झोपली, म्हणजे मी पाणी प्यायला पण उठत नाही असा माझा स्वभाव आहे. त्याच्यामुळे ती 1 लिटरचं पूर्ण पाणी पिते. नाहीतर मग आहे ना मग मला लगेचच असं मध्येच रात्रीचे ना खूप असं तोंड कोरडं पडतं किंवा आहे ना तहान लागल्यासारखं होतं. आणि मग ते झोपेतून पण उठवत नाही, उठूशी वाटत नाही, झोप मोडल्यागत होतं. आणि मग एखाद्या वेळेस ना आपण जर रात्रीची झोपेतून उठल्यानंतर बघा तुम्हाला पण अनुभव येत असेल, नंतर आहे ना झोपच लागत नाही, मग असं होऊन जातं कधी कधी. त्याच्यामुळे रात्री न चुकता 1 लिटर पाणी मी बरोबर 1-1.5 तास जेवणानंतर झाला की छान पिऊन घेते. आणि काही रात्रीचं काही प्री प्लॅनिंग वगैरे जर असेल माझं स्वयंपाकाचं तर ते करते. आणि त्याच्यानंतर मग काय माझ्या कामांना दी एंड असतो. फक्त झोपण्याच्या अगोदर एकदा व्यवस्थित आहे ना मी गॅस सिलेंडर चेक करून घेते. ते रेग्युलेटर आहे ना ऑफ करून ठेवते. ते आपल्यासाठी किंवा प्रिकॉशनरी म्हणून चांगलंच असतं. मग ते झालं की त्याच्यानंतर मग मी जवळपास सगळी फ्रीच होते. फक्त मग मला आहे ना तो जो भाजीपाला दिलेला होता ना तर मग तो भाजीपाला मी व्यवस्थित आहे ना करून ठेवला. कारण काय होतं माहिती का, मेथीची भाजी झालं किंवा कुठली पण हिरवी पालेभाजी जर झाली ना, ती बाजारातून जुडी जरी आणली आणि आपल्याला त्यावेळेस जर निवडायला वेळ नसेल ना तर फक्त काय करायचं, ती जुडी जी आहे ना ती ओपन करून ठेवायची. कारण आतमध्ये आहे ना जर आपण जुडी बांधून ठेवली ना तर दमट वातावरण तयार होतं आणि मग मॉइश्चर तयार झालं का मग ती सडायला सुरुवात होते किंवा मध्ये ना असा वास यायला सुरुवात होतं. असं मला पहिले माहीत नव्हतं, पण मी पण आता अनुभवाने काही गोष्टी बऱ्याचशा शिकलेल्या आहे. मग जर कधी करायचं जर नसेल तर पहिल्यांदा प्लास्टिकची पिशवी वगैरे असेल किंवा जुडी बांधलेली असेल तर त्यातनं काढून घ्यायचं. त्याची जी गाठ आहे ती सोडून टाकायची आणि मस्तपैकी ना हवेशीर ठेवायचं. म्हणजे मग आतमध्ये मॉइश्चर येऊन ते खराब पण होत नाही पालेभाज्या आणि ॲज इट इज जशाच तशाच राहतात. मग आता जेव्हा मला उद्या वेळ मिळेल ना तर त्यावेळेस या सगळ्या भाज्या निवडून वगैरे ठेवेल आणि पेपरमध्ये पॅक करून आणि फ्रीजमध्ये छान प्रिझर्व करेल. म्हणजे मग त्या खराब होण्याचे चान्सेस फार कमी असतात. आणि ज्या भाज्या निवडायच्या नव्हत्या ना तर त्याला लगेच मी फ्रीजमध्ये ठेवून दिल्या. कारण डिरेक्टली शेतातला भाजीपाला होता म्हटल्यानंतर ताणच नाही. आणि टमाटे जे होते ना ते थोडेसे असे कचरटच होते, त्याच्यामुळे मी ते वरतीच ठेवणार आहे. छान पिकले की मग नंतर मग मी ते फ्रीजमध्ये ठेवून देईल. तर अशा पद्धतीने संध्याकाळचं माझं नियोजन असतं. थोडासा लेकरांना वेळ देऊन आणि स्वतःची कामं हसत खेळत ना पार पाडण्याचा प्रयत्न करत असते. अशा पद्धतीने नियोजन केलं ना तर आपल्याला प्रत्येक गोष्टीला प्रॉपर वेळ पण मिळतो आणि थंडी जरी असली तरी आपल्याला ना कामं पटापटा होतात. तर चला व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा बरं का. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.